लोकमतच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपल्यासोबत लोकमतच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार। आशिषजी, तुमचं लोकमतमध्ये स्वागत। धन्यवाद। पहिला प्रश्न माझा की आशिष शेलार हे म्हणजे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे की राज्यव्यापी नेतृत्व तुम्ही होऊ शकता, पण मी गेले अनेक वर्ष तुम्हाला बघतोय तुम्ही मुंबईपुरते सीमित आहात। तुम्ही शिक्षण मंत्री होता, ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर पण तुम्ही स्वतःला मुंबईपुरतं सीमित करून घेतलं। तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण राज्यव्यापी नेतृत्व व्हावं पक्षात? मुळामध्ये मुहूर्त सापडला नसेल। आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्याने काय करायचं याचा निर्णय तो कार्यकर्ता करत नसून वरिष्ठ करतात, आणि मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता संघ स्वयंसेवक आहे, तर माझा निर्णय योग्य वेळी पक्ष करेल। पण मला याचा आनंद आहे की बाबा राज्यस्तरावरची जी पहिली बसणारी कमिटी आहे, कोर कमिटी म्हणू, पहिले 6-7 लोक म्हणू, त्या 6-7 लोकांमध्ये पक्षाने मला जरूर स्थान दिलं आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं आहे। महत्त्वाच्या गोष्टींमध्ये जी 5-6 लोक चर्चा करतात आणि सर्वसमावेशकता असते त्यातला मला भाग जरूर केला आहे, पण रूढ अर्थाने पद असं राज्यस्तरावरचं मला जरूर दिलेलं नाही, मिळालेलं नाही। पण आज मी मुख्य प्रतोद आहे, त्या नात्याने राज्यातल्या सर्व आमदारांशी माझा संपर्क असतो, आणि बरोबरीने शिक्षण मंत्री जसं तुम्ही म्हणालात त्याआधी विद्यार्थी परिषद, त्याआधी भाजपमध्ये सुद्धा मी आमच्या सदस्यता नोंदणीचा सहप्रमुख म्हणून काम केलेलं आहे। राज्याची व्याप्ती आणि विषय पक्षाचे मला पूर्णतः अवगत असले तरी योग्य मुहूर्तावर पक्ष ठरवेल। प्रामुख्याने आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला म्हणजे विशेषतः महायुतीला जो फटका बसला लोकसभा निवडणुकीत, आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरं जातोय। मोजून साधारणतः 2.5 महिने शिल्लक आहेत विधानसभा निवडणुकीला। अशा वेळेला किती चॅलेंजिंग वाटतं की महायुतीला जो फटका बसलाय तर सगळं दुरुस्त करून, कारण वेळ कमी आहे, तुम्ही विधानसभेला त्याच ताकदीने पुन्हा उभे राहाल? मला वाटतं 2 वेगळ्या अर्थाने याचं उत्तर मी देईन। पहिली गोष्ट तर प्रत्येक निवडणूक ही आव्हानच असते, आणि मी हे मानतो, कुठलीच निवडणूक ही समप्रमाणात नसते। एकाच दिवशी जरी मतदान झालं 2 वेगवेगळ्या निवडणुकांचं, आम्ही बघितलं 90च्या दशकामध्ये की लोकसभेचं बॅलेट आणि विधानसभेचं बॅलेट एकाच दिवशी झालं तरी लोकसभेला पडलेली मतं तोच मतदार विधानसभेला देणारी मतं यातलं अंतर आणि फरक खूप आहे। त्यामुळे प्रत्येक निवडणूक वेगळी आहे, प्रत्येक निवडणूक ही आव्हान आहे, आणि म्हणून त्याला वेगळ्या अर्थाने आव्हानात्मक आम्ही घेतलं आहे। आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, आमच्याकडून काही चुका झाल्या, काही गोष्टी राहून गेल्या, आणि या सगळ्यांमध्ये काही विषयांमध्ये आमच्या विरोधकांकडे आमची त्यांच्या रणनीतीला आम्ही दुर्लक्षित केलं, असे असंख्य विषय आहेत। याचं अपयशात रूपांतर झालं। अजूनही काही विषय आहेत, एवढेच विषय आहेत असं माझं म्हणणं नाही। आम्ही ते स्वीकारलं, जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं, जनतेला आम्ही नम्रपणे म्हटलंही की आम्ही स्वतःला त्या बाबतीत सुधरवत आहोत। येणारी विधानसभा निवडणूक ही लोकसभेसारखीच असेल असंही मानण्याचं कारण नाही, आणि त्यामुळे ती तनशी नसेल म्हणून गाफील राहण्याचंही कारण नाही। त्यामुळे आम्ही आता गाफील नाही आहोत, पण विरोधकांनी ज्या पद्धतीची रणनीती लोकसभा निवडणुकीत केली, विशेषतः 3 मुद्द्यांवर। नंबर 1, विरोधकांनी त्यांच्याबरोबर नॉन पार्टिसन अँड नॉन पॉलिटिकल फॉर्मेशन या आधारावर 200च्या वर संघटनांना त्यांनी एकत्र घेऊन एक मजावडा बनवला, आणि 3 गोष्टी त्यांनी केल्या। नरेटिव्ह बेस्ड मुवमेंट, त्या नरेटिव्ह बेस्ड मुवमेंटला राम मंदिराच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आशीर्वाद यामुळे आमची सुस्ताई झाली, आणि स्थानिक स्तरावर नरेटिव्ह बेस्ड मुवमेंटवर तो प्रश्न, ती भीती, ते दडपण मतदारांच्या मनावरचं अनुत्तरित राहिलं, कारण आम्ही त्याला ॲड्रेस केला नाही। हा नरेटिव्ह बेस्ड मुवमेंट त्यांनी केला। 2, ग्राउंड बेस्ड मुवमेंट, मग जातींच्या विषयामध्ये एकसंघ मतदार राष्ट्रवादी भूमिकेवर येऊ नये, प्रखर हिंदुत्ववादी विचारांवर येऊ नये, म्हणून जातींच्या विषयात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्या आधारावर प्रत्येक जातीच्या बाबतीमध्ये निर्माण केलेलं भयावह वातावरण, या विषयाला आमचं कदाचित आवश्यक तेवढं लक्ष गेलं नसेल। आणि तिसरं, इलेक्टोरल मुवमेंट, ज्यामध्ये 1 वर्सेस ऑल, यामध्ये जेलिंग करून स्थानिक स्तरावर एक बास्केट असं बनवलं की ज्यात ममता बनर्जी ज्यांचं वैर हार्डवेअर
लेफ्टची असेल तरी ते एकाच बास्केटमध्ये, आणि स्टॅलिन की ज्याने सनातन धर्माला, हिंदू धर्माला शिवाय दिला, त्याच बास्केटमध्ये स्टॅलिनच्या हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्रसुद्धा असेल. या त्यांनी केलेल्या 3 गोष्टींना आता आम्ही पुरतं ओळखलं आहे, मतदारांनी पण ओळखलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमच्या ठरलेल्या स्ट्रॅटर्जी आणि रणनीतीवर आम्ही चाललो आहोत. 2.5 महिन्याचा काळ पुरेसा आहे. मतदारांमध्ये जागृती आहे. विरोधकांनी केलेले प्रॉमिसेस मतं मिळवण्याच्या आधीचे, नंतर त्यांनी त्याबद्दल सुद्धा काढलेला नाही. आमचा ॲक्टिव्हिजम वाढवलेला आहे. आणि म्हणून संघटनात्मक बांधणीच्या जीवावर, योग्य बांधलेल्या रणनीतीवर, समोर वाढून ठेवलेल्या लाभार्थ्यांच्या योजनांवर आणि येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला काय देणार आहोत याच्या रोडमॅपवर आम्हाला असं वाटतं की जनतेचं समर्थन आम्हाला मिळेल. तुम्ही 2 मुद्दे मांडलेत. एक तर 90चं तुम्ही उदाहरण दिलं. एका वेळेला लोकसभा विधानसभा निवडणूक होऊनही मतदान वेगवेगळं झालं होतं. लोकसभेला वेगळं आणि विधानसभेला वेगळं. ती तुम्हाला आशा आहे की यावेळेला होईल. आणि दुसरं तुम्ही नरेटिव्हचा मुद्दा मांडला. तर तुम्हाला असं का वाटतं की लोकसभेला जे विरोधात मतदान झालं तर विधानसभेला ते तुमच्या बाजूने होईल म्हणून? मुळामध्ये 2 अजून वेगळ्या गोष्टी आहेत. नंबर 1, लोकसभेला मतदान घेताना महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी जी भीती, जे भय आणि जी प्रॉमिस किंवा ज्याला आपण म्हणू एक कमिटमेंट, या 2 गोष्टी दिल्या, त्याचं नेमकं झालं काय? नाही, पण ते विरोधात आहेत. बरोबर आहे. मतदार याचा विचार करतो, हेच माझं म्हणणं आहे. मतदार, अरे आरक्षण जाईल, संविधान बदलेल, हे भय आणि भीती जी दाखवली, त्याच्यात गेल्या 1.5 महिन्यात 2 महिन्यात झालेल्या पार्लमेंटच्या अधिवेशनात असं काही सरकारकडूनही झालं नाही. आणि ज्यांनी आमची मतं मागितली भय किंवा भीती दाखवून किंवा आम्हाला सांगून, त्यांनी या विषयात काही भरीव केलेलं नाही. त्यामुळे भ्रमनिरास तिथे मतदारांचं एक जे प्रॉमिस दिले, खटाखट 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 येऊ, ती ज्या राज्यात काँग्रेस आहे त्या राज्यातही लाख रुपये वर्षाचे, महिन्याचे काही 8,500 रुपये जे काय असतील हे आलेले नाहीत. आणि त्यामुळे तिसरा मुद्दा याला जोडून आहे, जो मी मुंबई आणि महाराष्ट्राशी जोडतो. गेल्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये खासदार आहेत कुठे? जे निवडून आले आहेत ते खासदार आहेत कुठे? ते जनतेत कुठे आहेत? मुंबईच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता मुंबईच्या बाबतीमध्ये समजा खड्ड्याचा प्रश्न समोर आहे, हा वाचून. मुंबईत काही काळ पाणी काही भागांमध्ये मिळत नव्हतं. आता येणाऱ्या काळामधला आमचं गोविंदा असेल, गणपती असेल, या सगळ्यामध्ये 4 खासदार निवडून आलेले दिसत आहेत कुठे? यांचं एखादं वक्तव्य आहे, एखादी बैठक आहे, एखाद्या विषयावर ते बोलायला गेले आहेत. आणि त्यामुळे सहभागिताही नाही आहे, हे त्या ठिकाणी मतदार पाहतोय. आणि म्हणून एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला आम्ही 3 पक्ष त्या ठिकाणी दारोदारी फिरतो आहोत, योजना घेऊन येतो, त्या लोकांपर्यंत करोडोचा आशीर्वाद, करोडो माता भगिनींचा आम्हाला मिळतोय. अहो ते सोडा, आमच्या ज्या मुली आहेत, ज्या पदवीतर आणि पदवीच्या पुढे, त्यांच्या शिक्षणाची सर्व फी सरकार भरते. या माझ्या भगिनींना त्याचा फायदा होतोय. ते अर्ज भरून ते घेत आहेत, आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचवतो. युवकांचा विषय असेल, मला वाटतं की आम्ही प्रत्यक्षात घेऊन जे जातो आहोत आणि बरोबरीने आमची संघटनात्मक बांधणी ही आमची जमेची बाजू आहे. तुम्ही नरेटिव्हचा मगाशी उल्लेख केलात, तेव्हा नरेटिव्ह होतं संविधान बदलाचं. आता एक नवीन नरेटिव्ह सुरू झालेला आहे, म्हणजे जे मराठा आरक्षणाचा विषय प्रचंड तापलेला आहे आणि त्याच्यात थेट भूमिका घेतली की भाजपाचे उमेदवार पाडा. म्हणजे त्याच्या संदर्भातला अजून निर्णय व्हायचा आहे की मनोज जरांगे स्वतःचे उमेदवार उभे करणार का, पण सध्या त्यांची भूमिका आहे जिथे जिथे भाजपचे उमेदवार उभे असतील त्यांना पाडा. तर त्याला कसा तुम्ही तोंड देणार त्याचं? एक पहिला मुद्दा असा आहे की मराठा समाजाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षालाच आशीर्वाद दिलाय. सर्व समाजाने दिलाय, पण मराठा समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात. पण ते लोकसभेला दिसलं नाही. लोकसभेच्या 1.5 जिल्ह्यामध्ये 1.5 जिल्हे, परभणी, बीड, उस्मानाबाद, मराठवाड्यातले 1.5-2 जिल्हे, यामध्ये आमची भूमिका आम्ही पोचवण्यामध्ये कमी पडलो असं मी म्हणेन. आणि त्यामुळे मी समाजाला दोष देणार नाही. समाजापर्यंत पोचवण्याची रणनीती रचना आता आम्ही ठरवली. बघा, निवडणुकीत कोणी उभं राहायचा त्याचा प्रश्न आहे. माझा मुद्दा आहे की मराठा समाजाने आम्हाला आशीर्वाद आतापर्यंत दिला, यापुढेही देईल. कारण त्याला आरक्षण पहिल्यांदाच कायदेशीर हे भाजप आणि देवेंद्रजींनी दिलं. ते हायकोर्टात टिकवलं, ते सुप्रीम कोर्टात टिकवलं, ते व्यापकच झालं, निघून गेलं,
उद्धव ठाकरेजी शरद पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले त्या काळात. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी त्या सरकारचा भाग आहेत, भाजप अजितदादाही आहेत. पुन्हा एकदा आरक्षण मिळालं आहे, कायदा टिकला आहे, अजूनच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत, हा विषय वेगळा. आणि त्यामुळे जरांगेंचं आव्हान हे राजकीय आहे हे आम्ही जनतेपर्यंत पोचवू किंबहुना ते स्पष्ट दिसतं आहे. आणि म्हणून जरांगेंना माझे थेट 4 सवाल आहेत. आपण जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडताय आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा मुद्दा हा तुम्ही ऐरणीवर मांडतात, आम्ही तुमचे समर्थक आहोत. मराठा समाजाला वर्षानुवर्ष जे मिळालं नाही ते त्याला अधिकाराचं मिळालं पाहिजे, 100% आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्याच्यासाठी लढा देण्यात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कोणाच्याही नेतृत्वात, अगदी जरांगेंच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही त्याचे विरोधक नाहीत. विषय कुठे होतो हा एक भाग झाल्यावर त्यातनं येणारे राजकीय हस्तक्षेप आणि वक्तव्य, मग वक्तव्य देवेंद्रजी यांनी भाजपच्या विरोधात असतील तर जरांगे पाटलांना या 4 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर तुम्ही टीका करता, पण शरद पवार ते काँग्रेस ते उद्धवजी यांनी आरक्षण कधीच दिलं नाही ना टिकवलं, त्यांच्यावर तुम्ही टीका का करत नाहीत. नंबर 2, 10% EWSचं आरक्षण मोदीजीच्या सरकारने दिलं. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातून SC-BCचं मिळालेलं आरक्षण गेलं तेव्हाच्या लेखाजोखा आणि गोषवारा सांगतो की सगळ्यात जास्त तिथे फायदा मराठा समाजाला मिळत होता, तो आता गेला आणि तिकडे हिरवी पिलावळ आली. याचा दोष कोणाचा, याचं समर्थन कोणाचं, याच्यावर तुमची भूमिका काय पाटील साहेब. नंबर 3, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टात ते टिकवलं गेलं नाही, किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मराठा क्रांती मोर्चाचं केलेलं विडंबन आणि टीका आणि न टिकवलेलं आरक्षण यानंतरही तुम्ही उद्धवजींवर बोलायला तयार नाहीत. आणि नंबर 4, आज महायुतीमध्ये ज्या सरकारने आरक्षण दिलंय, समितीसुद्धा नेमली आहे सगळे सौर आणि बाकी विषयावर, त्या सरकारचा भाग देवेंद्रजी आहे, त्या सरकारच्या एकाच भागावर तुम्ही टीका करताय, याचा अर्थ तुमचा हेतू काय. या 4 प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावी लागतील. पण ते एकनाथ शिंदेवर पण टीका करत नाहीत. मी म्हटलंय एका घटकावर तुम्ही टीका करताय. मी सांगतो, मला असं वाटतं की जनता हे गुढ्या डोळ्याने पाहत आहे आणि आम्ही नम्रपणे जरांगेंपुढेही जाऊ, आम्ही मराठा जनतेसमोरही जाऊ. आमचा विश्वास आहे जे आम्ही केलं ते पोचवू. तुम्हाला असं वाटतंय जरांगेंना ताकद देणारे हे 3 नेते, म्हणजे तुम्ही ज्यांची नावं घेतली म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार, आणि चौथे एकनाथ शिंदे, हे जरांगेंना ताकद देत आहेत? नाही, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही आणि एकनाथ शिंदेजींचा नावाचा तर मी उल्लेखही केलेला नाही. मुळामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी याच्या मागे उभी आहे हे अपरंटली दिसत आहे. काल जे पुण्यामध्ये सभा झाली तिथल्या गाड्यांचे नंबर आणि त्या गाड्यांच्या नंबरचे मालक हे रोहित पवारांच्या जवळचे आहेत की तुम्ही काढून बघा. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर पुण्याच्या जवळच्या झालेल्या सभेमध्ये आलेल्या गाड्यांचे नंबर आणि रोहित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची नावं हे काढून बघा. पण ते इतर कोणावर का टीका करतात? फक्त फडणवीस, भाजप आणि आता छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते म्हणून समोर आले, याचं उत्तर त्यांना द्यायला लागेल. ते अजित पवारांवरही टीका करत नाहीयेत. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. भाजप आणि मराठा समाजाने हे समजून घ्यावं लागेल की जो देतोय, जो तुमच्यासाठी उभा आहे, त्यावर तुम्ही टीका करताय. पण यावेळेला मराठवाड्यात तुम्हाला या फॅक्टरचा फटका नाही बसणार, कारण जो मला वाटतं आम्ही जनतेसमोर मुद्दा घेऊन जात आहोत, तो जनतेला पटलेला आहे. मोठ्या प्रमाणात मराठा समाजातले कार्यकर्ते, लोक, जनता, माता भगिनी हे आमच्या संपर्कात आहे, आम्हाला आशीर्वाद देत आहे. आपण निवडणुकीत येऊया. लोकसभा निवडणुकीत मुंबईत फक्त तुम्हाला 2 जागा जिंकता आल्या महायुतीला, म्हणजे भाजपला एकच, उत्तर मुंबई, जो भाजपचा हक्काचा गड आहे असं म्हणूया. कारण गेले अनेक वर्ष मी बघतो, मी स्वतः उत्तर मुंबईत राहतो, भाजपचे मोठ्या प्रमाणात तिथे कोर वोटर आहे. त्यामुळे ती जागा तर तुम्ही जिंकणार होताच, पण इतर जागा तुम्ही गमावल्यात. उत्तर पश्चिमची जागा शिंदे गटाने फक्त 48 मताने जिंकली. तुम्ही ज्या मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात तुमचा विधानसभा क्षेत्र आहे वांद्रे पश्चिम, तिथे उज्ज्वल निकमांचा पराभव झाला आणि तुमच्या मतदारसंघात तर केवळ 3600चा लीड मिळाला. तर हे सगळं बघता मुंबईमध्ये गेल्या वेळेला जे 16 आमदार तुमची निवडून आले होते, ती ताकद पुन्हा तुम्ही विधानसभेला तेवढे आमदार आणू शकता? पुन्हा मी सांगितलं की लोकसभेच्या मतदानावर जर विधानसभेचं मॅपिंग करायचं असेल तर 132 विधानसभांमध्ये मी पुढे आहे.
आज 132 विधानसभांवर पुढे आहे, याचं उत्तर काय देणार? आणि केवळ स्टॅटिस्टिक्सचा मुद्दा घ्यायचा असेल तर देर इज वन वर्ड कॉल्ड स्टॅटिस्टिकल लाय. मग जर स्टॅटिस्टिकच घ्यायचं असेल तर मुंबईत मला महाराष्ट्र विकास आघाडीपेक्षा 20 लाख मतं जास्त आहेत, 2 लाख मतं, सॉरी 2 लाख मतं जास्त आहेत. याचं उत्तर काय तुम्ही देणार? आणि म्हणून मला असं वाटतं आमच्या आमदारांचं स्थानिक स्तरावर असलेलं काम आणि आमची असलेली संघटनात्मक बांधणी, जनसेवेचे सरकारच्या माध्यमातून केलेले उपक्रम आणि लाभार्थ्यांच्या योजना, याचा आता सुनामी येत आहे. ज्या पद्धतीने सुनामी येते आहे, या सुनामीमध्ये मविया हे मुंबईत आणि राज्यात टिकेल असं मला वाटत नाही. किंबहुना मी पुन्हा एकदा दावा करतो, मी जे सांगतोय आपण अधोरेखित करा. माझे अभ्यासांती मत आहे, मविया जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं फुटेल. मोठं स्टेटमेंट मविया करता तुम्ही. जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं फुटेल. बळे बनवाबनवी करून जर जागा वाटपात कसं बसं बळे जरी त्यांनी केलं तरी माझं विधान आहे की मतदानाचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी, मतदानाचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मविया फुटेल. म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर मी आज त्याच्यावर काहीच बोलणार नाही. हां. आजचा दिवस, आजचा लोकमत.com ही आपली इंटरव्ह्यू आपण त्या दिवशी चर्चा करू. अशा वेळेला मविया फुटल्यानंतर ते पक्ष तुमच्या सोबत यायला काही तयार झाले तर, किंवा तुम्ही मला वाटतं प्रयत्न आज याच्यावर करणार आपण का काही बोलण्यात पॉईंटच नाही. तसं? आज आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत, या दिशेने कामाला लागलो. महायुती म्हणून निवडून येणाऱ्या जागा, त्यावरचे उमेदवार, मित्रपक्षाची ताकद, त्यांचा योग्य सन्मान, त्यांना मिळालेल्या योग्य जागा, त्या जिंकून आणण्यासाठीची रणनीती आणि पक्षाची ताकद, नाही, पण याच्या कामाला पण आम्ही लागलो. सध्या आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये असं वादाचं वातावरण दिसत नाही जेवढं महायुतीमध्ये दिसतंय. शिंदे गट दावा करतोय आम्हाला 100 जागा हव्यात, अजित पवार गट दावा करतोय आम्हाला 60-70 जागा हव्यात. जर त्याच 180 जागा तिथे गेल्या तर भाजपच्या वाट्याला 100-110 जागा येत आहेत. कोणीही, एकनाथ शिंदेजी असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो, कोणीही असं स्टेटमेंट केलेलं नाही ज्याचा आपण दाखला देतो. अजितदादा बोललेत, छगन भुजबळ बोललेत, मी म्हटलं इव्हन प्रफुल्ल पटेल सुद्धा. अजितदादा, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी सार्वजनिक फोरमवर कुठल्याही जागांचा त्यांनी दावा केलेला नाही. याचा अर्थ त्यांच्या मनात काय असेल, धोरणात काय असेल, योजनेत काय असेल, हा इलेदा मुद्दा आहे. तिघे एकत्र बसून निर्णय करणार. माझा सवाल आहे, मग उद्धवजींना दिल्लीला का जावं लागलं? तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे, तर सोनियाजींच्या घरी जाऊन नतमस्तक का व्हावं लागलं? घालीन लोटांगण का करावं लागलं? म्हणजे आघाडीच्या सगळं योग्य होतं तर इथेच बसायचं होतं ना. नाही, मग त्यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केला जातो की एकनाथ शिंदे, अजित पवार जातात दिल्लीला. हो, मग ते कशाला जातात? जातातच, आमची युतीच आहे. तुमचा आग्रह होता उद्धवजी, कोणाला बोलायचं तर मातोश्रीवर या. आमच्या बरोबर असताना तुमची जी घमेंड होती ना, ती आता सरपटायला लागली का? अमित शहा आले होते मातोश्रीवर, तुम्ही ती सरपटायला लागली का? आमचा प्रश्न हाच आहे ना, मातोश्री कोणाकडे जाणार नाही. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी दिल्लीमध्ये 3-3 दिवस बसलात. आणि मग मी म्हटलंय, आता तुम्हाला मुंबईचा वडापाव आवडत नाही, दिल्लीची नल्ली निहारी आवडते. ती मोठ्याची आहे का छोट्याची आहे तो भाग वेगळा. मग कशासाठी गेला होता? आम्ही गेलो तर तुम्ही टीका करणार. एकनाथ शिंदेचे, अजितदादा पवार ते म्हणतातच अमित शहाना भेटले, काय चुकीचं आहे? स्वागतच आहे. तुम्हाला घमंड होती ना, मग तुम्ही का नतमस्तक झालात? आलबेल होतं तर काय बरोबर, चर्चेत आलबेल होती तर सांगायची होती. मी कटोरा घेऊन गेलो आणि एवढ्या जागा घेऊन आलो. आणि आलबेल होती तर त्या रमेश जी कोण त्यांचे ते प्रभारी आहेत, चेनीथल्ला, यांचा हात संजय राऊत का आवडत होते? प्रश्नोत्तर चालू होती, चला 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 हात का आवडत होते? मग पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट आणि संजय राऊतांचं स्टेटमेंट हे आलबेलाचं होतं काय का? त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणी शिकवणे. आमचा मुद्दा एवढाच आहे, किंबहुना माझा दावा हे फुटणार. तुमच्या टार्गेटवर शिवसेना का जास्त असते? कारण जेव्हापासून शिवसेना भाजपपासून दूर झाली आहे, आशिष शेलार सगळ्यात जास्त आरोप करतात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर. माझं व्यक्तिशः कोणाशी काहीच नाही आहे. उद्धवजी मोठे नेते आहेत, त्यांच्यावर व्यक्तिशः बोलायचा मी कोण अधिकारी आहे? मी कधीच बोललेलो नाही. तुम्ही नीट काढून बघा. तुम्ही उद्धवजी, आदित्यजी किंवा त्यांच्या व्यक्तिगत
आमच्या वहिनी असतील, कोणी असेल, या परिवारावर माझं एक वाक्य दाखवा. म्हणजे मी ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरही मला भाष्य करायचं नाही आहे. कोणी त्यांच्या बंगल्यांचे विषय काढले, मी बोललो? मी नाही बोललो. सुशांत सिंग विषय कोणी काढला त्याच्या विषयावर माझं एक वाक्य दाखवा, मी नाही बोललो. ती भगिनी कोण आमची दिशा सालियन, तिच्या विषयामध्ये मी एखादं वाक्य बोललोय? मी कधीच बोललेलं नाही. त्यांच्या कुठल्याही व्यक्तिगत विषयावर जे कोणी बोलले असतील त्यांच्यावर मला भाष्य करायचं नाही, पण मी कधीच बोललेलं नाही. मी धोरणांवर बोललेलो आहे आणि धोरणांवर सडेतोड बोललो आहे. आणि माझ्या एका प्रश्नाचे उत्तर ना उद्धवजी देऊ शकलेत ना आदित्यजी देऊ शकत. पण असं काय होतं जेव्हा उद्धव ठाकरे सोबत असतात तेव्हा ते चांगले असतात आणि दूर गेले की ते वाईट होतात? मला वाटतं याच्यातल्या पण शेड्स आहेत. आपण महापालिका सुद्धा जाणता दीपकजी, तुम्हाला आठवत असेल तर महापालिकेत असतानाच क्रॉफेट मार्केट विकल्या गेलं 1 रुपयामध्ये. याचं बंधन आंदोलन मी केलं. त्याचा निर्णय ज्या महापालिकेतल्या समितीने केला त्याचं नेतृत्व उद्धवजींच्या पक्षाकडे होतं. तुम्हाला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेत अननेसेसरी अवाजवी खर्चाचा आणलेला संगणकीकरणाच्या डावाअंतर्गत सॅप, या सॅप प्रणालीत भ्रष्टाचार आहे, त्याचं आंदोलन मी छेडलं. आपले पत्रकार मित्र काही त्याच्याबरोबर माझ्याबरोबर होते. उद्धवजींनीच त्यांच्या पक्षानेच तो रेटून नेण्याचा प्रयत्न केला. गोपाळ शेट्टी महानगरपालिकेत गटनेता होते. मुंबई शहरातल्या पाणी सप्लायच्या भांडूपच्या जलाशयामध्ये वापरली जाणारी तुरटी ही गडबड आहे, भ्रष्टाचार आहे. भाजपने मुद्दा उचलला. मोकळ्या भूखंडाचं श्रीखंड, आता ते पत्रकार मित्र माझे राहिले नाही, नरेंद्र पाठक, तुम्ही त्यांना ओळखता, त्यावेळेला सिरीज, त्याच्या विरोधातला शहरासाठीचा आवाज मी, योगेश सागर, परागळवणी या सगळ्यांनी उचलला आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांचा काळ आणि उद्धवजींचा काळ यात फरक आहे. बाळासाहेब ज्या वेळेला महापालिका किंवा शिवसेनेचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्याकडेच होतं त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होत नव्हत्या. बाळासाहेब करू देत नव्हते. उद्धवजी बघायला लागल्यानंतर त्या वेगवेगळ्या शेडच्या रूपाने ते समोर आलेले आहेत. आणि म्हणून मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय की त्याही वेळेला एकत्र असताना शहरासाठीचे मुद्दे हे आम्ही मांडतच राहिलो आहोत, त्याच्यावर संघर्षच करत राहिलो आहोत, पण आम्ही एकत्र राहिलो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. आम्ही त्यांना काही गोष्टी करू दिल्या नाहीत शहर हितासाठी. आणि म्हणून ती शेड काय म्हणू आपण त्याला गडद गडद होत गेली. 2014ला आम्ही वेगळे लढलो, तेही वेगळे लढले. मोठ्या गमछा मारल्या होत्या उद्धवजींनी की मी आणि महाराष्ट्र. काय झालं? जनतेचे आशीर्वाद. मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, 100च्या वर जागा या महाराष्ट्रात गेल्या 30-40 वर्षामध्ये कुठल्या एका पक्षाला मिळाल्या असतील तर त्या भाजपला मिळाल्या, माननीय मोदीजींच्या नेतृत्वाला मिळाल्या. हे मोदीजींवर टीका करतात, मला यांच्यावर आलोचना करण्यासाठी नाही, पण गोषवारा आणि सत्य सांगण्यासाठी म्हणायचं की पवारसाहेब तुम्ही 100च्या वर जागा कधी आणल्यात? तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आणल्यात? त्या ठिकाणी उद्धवजी तुम्ही जे छाती फोडून म्हणता मर्दांचा पक्ष 100ला कधी तुम्ही पोहोचलात? काँग्रेस स्वतःच्या जीवावर, तो काळ वेगळा होता, 70च्या आधीच्या 80च्या आधीचा, तुम्ही 100 नाही पोहोचलात. या महाराष्ट्राने प्रखर राष्ट्रवाद, संपूर्णपणे विकासाचं धोरण आणि कर्मठ हिंदुत्ववाद याच्या आधारावर मोदीजींना 100च्या वर जागा दिलेल्या आहेत. बरोबर. 2014च्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेनंतर जेव्हा विधानसभा झाली तेव्हा भाजपला सगळ्यात जास्त म्हणजे 100च्या वर जागा मिळाल्या होत्या. 125. ते मोदींचा चेहरा होता म्हणून. पण त्याच्यानंतर आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पर्टिक्युलरली मोदींचा चेहरा चालला नाही. आणि आता शरद पवार म्हणतात, कालच त्यांचं पुण्यात वक्तव्य आहे की आता महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा चालणार नाही. मग भीती का वाटते? तुम्हाला वाटतं ना मोदीजींचा चेहरा चालणार नाही, मग तुम्ही उल्लेख तरी का करताय? तुम्ही ठासवायचा प्रयत्न का करताय? ती मनात लोकांच्या गोष्ट बिंबवायचा प्रयत्न का करताय? राजकारणामध्ये सोपा नियम आहे ना की दीपक बातुसे हा माझा विरोधक आला तर मला तो सोयीचा होणार आहे, तर दीपक बातुसे आला पाहिजेच मी बघीन. दीपक बातुसे चालणार नाही, दीपक बातुसे माझ्यासमोर बसणार नाही, हे मी बोलणार नाही. मी बघेन की दीपक बातुसे आला पाहिजे. जी उद्धवजींची भाषा, जी पवारांचं वक्तव्य
हे मोदीजींच्या बद्दलची असलेली भीती, कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा असलेला आशीर्वाद, मोदीजींच्या मागे ते कारण आहे. आणि म्हणून सामना होईल. मोदीजी येतील, मोदीजी आमचं नेतृत्व करतील आणि मोदीजींच्या नेतृत्वातच यश आम्ही मिळवू. पण त्याच्यात उदाहरण दिलं जातं विरोधकांकडनं की मोदींनी लोकसभा निवडणुकीत जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे भाजपचा पराभव झाला. मग उद्धवजींनी किती ठिकाणी घेतल्या, किती विजय मिळाला? पवार साहेबांनी सांगावं त्यांनी किती ठिकाणी घेतला आणि किती विजय मिळाला. त्यांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. मी राहुल गांधींनी सांगावं. मला असं वाटतं मोदीजी या देशाचं एक सर्वमान्य नेतृत्व आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावरचा संपूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीच्या निकालाचं अपयश याची काही कारणं आहेत, त्यातली काही कारणं मी आपल्यासमोर मांडली आणि ती आम्ही ॲक्सेप्ट केली आहे. त्याच्यात आम्ही बदल करतो. राज्य युनिट म्हणून त्याचा आम्ही पराभव स्वीकार केला आहे. देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं आहे. तुम्ही महापालिकेतील भ्रष्टाचारावर अनेकदा बोलता, त्याच्यावरती तुम्ही आंदोलनही करता. आत्ता गेले 2.5 वर्ष महापालिकेत प्रशासक आहे. महापालिकेचा कारभार सुरळीत सुरू आहे? अजून सुधारला पाहिजे. ज्या गोष्टी आम्हाला मान्य नाही त्या आम्ही बोलतो आहोत, आजही बोलतो आहोत. खड्ड्यांच्या विषयात आजही बोलतो आहोत. नाही, रस्त्यांच्या कंत्राटाविषयी खूप आरोप झाले. मुंबई सौंदर्यीकरण जे झालं 1700 कोटी, नाही, या विषयात काही तथ्य नाही. याचं कारण आहे आरडाओरड करणारी लोक ही आदित्यजींच्या जवळची लोक आहेत. ते स्वतः पण बोलतात आणि त्यांच्या लोकांसाठी आदित्यजी बोलतात. त्याचं कारण ती जी गोल्डन गँग आहे ना महापालिकेत, तेच कंत्राटदार, तेच आपापसात रॅकेट, तेच आपापसात डील करून बिलो 35, बिलो 50 आणि मग तेच रस्ते हे आता हद्दपार झालेत. आणि पहिल्यांदा CC रोड करायला नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा मोठ्या कंपन्या मुंबई शहराची मुंबईकरांची मागणी होती. आता छुपा डाव काय चालू आहे तुम्हाला सांगू मी. या मोठ्या कंपन्या ज्या आता आलेल्या आहेत, मी पहिल्यांदा कुठल्या चॅनलवर बोलतो आहे, या कंपन्यांना काम करताच येऊ नये अशी परिस्थिती शिवसेनेची कर्मचाऱ्यातली युनियन, शिवसेना उभाटा आणि हे जुने कंत्राटदार मिळून करतायत. म्हणजे काय, आज मुंबईतील स्थिती आहे. खरं आहे की हे कॉन्ट्रॅक्टर सीमेवर रस्ता करतायत. अगदी मुंबईतल्या नेवीनगरमध्ये रस्ता करतात, तो टिकाऊ आहे. पण मुंबई शहरातल्या रस्त्यांवर काम करताना युटिलिटीचं मॅपिंग त्यांना देणार नाही. युटिलिटीसाठी परत परत तो खोदायला लावणार. आणि मग या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर दे आर बिकम फेल नाव. हे दाखवलं की गोल्डन गँग जी आहे ना पण ती परत येणार. राज्य सरकारचं आता महापालिकेवर नियंत्रण आहे, कारण प्रशासक आयुक्त असल्यामुळे पूर्णपणे मुख्यमंत्री म्हणजे नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. तरी सुद्धा हे सगळं सुरू आहे महापालिकेत. होय, मी म्हटलं युनियन, शिवसेना उभाटा युनियन या देशातील रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर्सना मुंबईत उत्तम प्रतीचे रोड बनवण्यापासून अडकाठी निर्माण करते. छोट्या त्या गोल्डन गँग मधल्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळण्यासाठी पूर्ण होतं. आणि यामध्ये काही अधिकारी सुद्धा सामील आहेत. त्यांच्यावर का कारवाई होत नाही? आम्ही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिलेत. मी धन्यवाद देतो मुख्यमंत्र्यांचे. कारवाई होणार, तुम्ही ठामपणे दावा करता येते. आम्ही पाठपुरावा करू. दावा काय, पाठपुरावा करू शकतो. पण कारवाई काय, पाठपुरावा होईल पण कारवाई होईल. कारवाई व्हावीच लागेल, कारण मुंबईकरांना असं रस्त्यावर त्यांचा कराच्या खिशातून आलेला पैसा असा वाया जाऊ देणार नाही. आणि मुख्यमंत्री त्याच मताचे. कारण गेले अनेक वर्ष मुंबईकर त्याच खड्ड्यांचा विषय. आता कामाला सुरुवात CC रोडच्या झाली आहे. 3 वर्षामध्ये ते होणार आहे. तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे ड्राय पिरियड हा ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचाच मिळतो. त्या काळामध्येच काम होत असतं आणि ते 3 वर्षात पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे. अशी मुंबईमध्ये विधानसभेचे उमेदवार निवडताना किती चॅलेंज असणार आहे? कारण काही उमेदवार ज्यांना मागच्या वेळेला उमेदवारी नाकारण्यात आली होती, जसं उदाहरण देतो मी प्रकाश मेहता, ते आता इच्छुक आहेत. बोरिवलीमधून गोपाळ शेट्टी, ज्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं, ते इच्छुक आहेत. दुसरीकडे सुनील राणे आणि मनीषा चौधरी यांचे जे मतदारसंघ आहेत तिथे काही नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. विशेषतः मनीषा चौधरी प्रचंड अस्वस्थ आहेत. बघा, मी व्यक्तिशः कोणाचं नाव घेणार नाही, पण मी तुम्हाला नक्की हे सांगेन, आमचे 16ही निवडून आलेले आमदार यांचं काम, कर्तृत्व, प्रामाणिकता ही त्यांनी सिद्ध केलेली आहे. जनतेशी संपर्क, कार्यकर्त्यांशी व्यवहार, विकासाप्रती 100% प्रतिबद्धता या निकषावर हे 16ही आमचे निवडून आलेले आमदार हे परिपूर्ण होतात. तरी अपेक्षा असलेले कार्यकर्ते मोठे आमच्याकडे आहेत.
आणि म्हणून त्यांची अपेक्षा ही संघटनेच्या हिताच्या पलीकडे जाईल असं मला वाटत नाही. राज ठाकरे तुमच्याबरोबर लोकसभेला होते. आता त्यांनी वेगळी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तुम्ही तुमचे चांगले मित्र आहेत. तुम्ही चर्चा करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार? मुळात या विषयावर महायुतीतल्या तिन्ही नेत्यांचं बसून राज ठाकरेंशी किंवा त्यांचं आपापसात एकमत व्हावं लागेल, चर्चा व्हावी लागेल आणि ते तिन्ही नेते करतील महायुतीचे असं माझं मत आहे. आज तरी असा कुठला विषय महायुतीत मनसे किंवा मनसे महायुतीबरोबर असा चर्चेतही नाही. त्यांच्या बाजूने मनसेच्या बाजूने नाही, महायुतीच्या बाजूने नाही. व्यक्तिगत मला विचाराल तर राज ठाकरे मला आवडतात, ते माझे मित्र आहेत, ते आमच्याबरोबर असले तर आनंदच आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी एक भाकीत केलं होतं की महाविकास आघाडी 18 जागाही जिंकू शकणार नाही. नाही, तुम्ही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंच्या 18 जागा मागच्या वेळेला आलेल्या होत्या कारण मोदींमुळे आल्या होत्या आणि यावेळेला महाविकास आघाडीच्या मिळून सुद्धा 18 येणार नाहीत. सोशल मी पहिल्याशी म्हटलं ना, नरेटिव्ह बेस्ड पॉलिटिक्स. खोटं बोल पण रेटून बोल. आज पुन्हा सांगतो मी, माझा दावा होता आणि उद्धव ठाकरेंना जर माझ्या दाव्यावर उतरायचं असेल तर संन्यास घ्यावा लागेल. माझं वाक्य स्पष्ट होतं. पहिल्यांदा उद्धव ठाकरे असं म्हणाले की होय पत्रकार परिषदेत की आमच्या म्हणजे त्यांच्या मवियाच्या 48 पैकी 44 जागा येणार आहेत, आमच्या 44 जागा येणार आहेत आणि त्यांचा म्हणजे आमचा जो 42+चा दावा आहे तो अख्ख्या देशभरात येणार आहे. हे पहिलं वाक्य त्यांचं, घटनाक्रम नंबर 1. त्याच्यावर मी प्रतिक्रिया दिली की माननीय उद्धवजी, देशभरात तुम्ही म्हणालात आमच्या 42 येतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही असे संकेत दिलेत. त्याच्यापेक्षा जास्त आले तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्याल. नंबर 3, मी त्यांना असं म्हटलं की आता मी तुम्हाला आव्हान देतो, आमच्याबरोबर असताना तुम्ही 18 खासदार निवडून आलात, आता महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून तुम्ही लढताना तुमच्या 18 आल्या तर मी राजकीय संन्यास घेईन. अच्छा, म्हणजे शिवसेनेच्या 18, उद्धव ठाकरेंच्या 18 आल्या तर राजकीय. सोयीस्कर नरेटिव्ह बेस्ड ही जी कंपनी बसली आहे ना त्यांनी, आता काय म्हणतो त्याला, पेड सोशल मीडियाची, आजही वाक्य आहे माझं, त्या वाक्यावर त्यांनी यावं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्यांनी किती मर्दाच्या गमछा मारल्या ना तरी ही सूज आहे. जेव्हा जमिनीवर बसतात ना, मातोश्रीला घरी बसतात ना, तेव्हा लक्षात येतं अरे पूर्वी माझे 18 खासदार होते जेव्हा मी BJP बरोबर होतो, आता 9 झाले. पूर्वी माझ्या 18 असताना काँग्रेस 2च होती, आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष झाला. या विधानसभेला सुद्धा हीच जी हुजुरी उद्धवजी करणार, त्यांचे जे काही ओरिजिनल 50 निवडून आले असतील, 50च्या दरम्यान मन गेलेले सोडा, स्वतःच्या जागा त्याच्यापेक्षा ते 25वर येतील आणि जी हुजुरी करून काँग्रेसला वाढवतील, हे महाराष्ट्राला मान्य नाही. यावेळेला तुमचा काय दावा आहे? विधानसभेला किती जागा महायुतीच्या येतील? कारण महाविकास आघाडीकडनं दावा केला जातोय, स्वतः शरद पवार हे दावा करतात की 170च्या वर. नाही, हा बरं झाला हा प्रश्न तुम्ही विचारला. तुम्ही हा विचारात पत्रकारांनी असं माझं मत आहे. नंबर 1, पवारसाहेब ज्या वेळेला लोकसभेचा निकाल लागला त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केलं की आमच्या 192 जागा निवडून येतील. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या, ज्या वेळेला पवारसाहेबांना म्हटलं की तिन्ही पक्ष एकत्र राहिले पाहिजेत, तेव्हा ते म्हणाले 152 जागा निवडून येतील. आता त्यांचा दावा 170 जागा निवडून येतील. पहिलं एकत्र बसून तर ठरवा. पवारसाहेब तुम्ही वरिष्ठ नेते आहात, तुमच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नाही. 1, मग आम्हाला विचारायचं असेल तर आमचं मत एकच आहे, महायुती जिंकून येईल, आम्ही बहुमताने जिंकून येईल. शेवटचा प्रश्न, आशिष शेलारांचा इंटरेस्ट राजकारणात जास्त आहे की क्रिकेटच्या राजकारणात जास्त आहे? कारण तुम्ही तिकडे जास्त दिसता. राजकारणात तर स्वाभाविकच आहे. क्रिकेटच्या राजकारणात माझं प्रेम आहेच की, ते सोडण्याचं काही कारणच नाही. मी फुटबॉलमध्ये होतो, मी क्रिकेटमध्ये आहे, मी आज त्या ठिकाणी बऱ्याच संस्थांमध्ये काम करतोय, ते माझी आवडीची क्षेत्र आहेत. मी आता लवकरच म्हणजे तुमच्याकडे घोषित करतोय की मी एक नवीन नाटक घेऊन येतोय. अरे वा, नाट्य निर्माता म्हणून. मी आता ते निर्माता शब्द वापरायचा की नाही तो वेळ माझ्या आवडीचा विषय आहे आणि आवडीच्या विषयात मी काम करीन. राजकारण काय त्याच्या आडवं येणार नाही, येऊ देणार नाही. आता निवडणुकीला फुलफेज तिकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. 100%, अगदी 100% आम्ही देतोय. आणि आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत की आता मुंबईपुरतं सीमित असलेलं आशिष शेलारांचं नेतृत्व, ज्याच्यावरून आपण मुलाखत सुरू केली होती, ते राज्यव्यापी व्हावं. कदाचित आजचाच मुहूर्त असेल. धन्यवाद तुम्ही सविस्तर वेळ दिल्याबद्दल. हे होते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार. त्यांनी लोकमतच्या स्टुडिओत येऊन सविस्तर चर्चा केली, गप्पा मारल्या. पुन्हा एकदा आशिषजी धन्यवाद.